गोपाळ, अरे तू पण ये ना. माझा विश्वास नाही माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला जायचंय तुम्ही जा, माझा विरोध नाही. बाबा, मी तुम्हाला सासरे बुवा म्हणणार नाही, बाबाच म्हणेल. चालेल ना? दिग्रसकरांच्या घराण्यात एवढी मोठी भक्ती परंपरा आहे आणि त्यांचा मुलगाच त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला खूप त्रास होत असेल ना बाबा? पण आज विठुरायाच्या साक्षीने मी तुम्हाला एक वचन देते. एक दिवस असा नक्की येईल की गोपाळ विठुरायाच्या मंदिरात येईल आणि विठुरायासमोर नतमस्तकही होईल. तुमची सून आणि गोपाळची बायको त्याला इथे नक्की घेऊन येईल. माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. विठुराया, तुझ्या कृपेनं आज खूप चांगली बातमी मिळाली रे. तुझे खूप खूप आभार. दिग्रसकरांच्या घराच्या पतनासाठी तयार रहा इंद्रायणी. महायुद्धाचा शंख फुंकलाय. आनंदाचे डोही आनंद तरंग. विठुरायाची कृपा होते म्हणजे अशी होते बघ, भरभरून. आपला गोपाळ अपघातातून वाचला, त्यानंतर निवडणुकीच्या पराभवाची कटुता मनात ठेवून मुंबईला निघाला होता कायमचा. ते सुद्धा त्यानं रद्द केलं आणि आता इथंच राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो श्रीकलाशी लग्न करायला सुद्धा तयार झालेला आहे. बापाविषयी त्याच्या मनामध्ये थोडासा रागही, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. अगं श्रीकला त्याच्या आयुष्यात आली आहे ना आता, ती त्याला योग्य त्या मार्गावर घेऊन जाईल. प्रत्यक्ष विठुरायानंच त्या दोघांची गाठ बांधली. अभिनंदन. व्यंकट महाराज, अभिनंदन. धन्यवाद बाळंभट. गोपाळ महाराजांचं लग्न ठरलं, कळलं. खूप आनंद झाला बघा. आदोक्ष, इंद्रायणी, गोपाळ महाराज केवढी मोठी झाली. बघता बघता यांची लग्न ठरायला लागलीत. थोडक्यात काय तर बाळंभट म्हातारे व्हायला लागलेत. अहो बाळंभट, म्हातारे काही फक्त एकटे तुम्ही होत नाही आहात. आमची परिस्थिती पण आता तशीच झालीये. आता महाराज, तुमचं नाव मी कसं घेणार ना. इंदू, अगं तू बोल काय, अशी काय उभी आहे? विठुरायाचे आपल्यासाठी योग्य आहे तेच करीत. अगदी बरोबर बोललीस बघिंदू. बर चला बाळंभट, आता लगीन घाई सुरू होणार. माझ्या मागे सुद्धा मरणाची कामं लागणार आहेत बघा. हा, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे बर का. हो महाराज, हे काय सांगणं झालं वय. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. चला 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 चला.
हीच आहे का रे तुझी इच्छा? नक्की काय सुरू आहे बाबा तुझ्या मनात? तुला माहिती आहे, जेव्हापासून त्या श्रीकलानं घरात पहिलं पाऊल ठेवलंय माझं मन थारेवर नाहीये. सतत वाईटाची छाया पडल्यासारखं वाटतं. आता हे माझ्या मनाच्या खेळत की तू दिलेले संकेत? या घरावर संकटाची छाया आहे. या घराला तूच वाचवू शकतेस. हा संकेत आहे का रे विठुराया? हा जर संकेत असेल तर याचा अर्थ शोधणं माझं कर्तव्य आहे. ती श्रीकला जर खरंच माझ्या घरावर येणाऱ्या संकटाचं मूळ असेल तर या घरासाठी, या कुटुंबासाठी मी सुरक्षेची ढाल म्हणून उभी राहील. मी हे आव्हान स्वीकारलंय विठुराय. पण कोणत्याही निष्कर्षाआधी मला कौल दे. गोपाळ माझा लहानपणीचा मित्र आहे. त्याचं चांगलं होत असेल तर मला आनंदच होणार आहे. पण जर नसेल, मला कौल दे. ती श्रीकला पुंडलिक महाराज दिग्रसकरांच्या घरासाठी, गोपाळसाठी योग्य आहे का रे विठुराया? ती या घरासाठी सौभाग्य आहे की संकट? दिग्रसकरांचं घर घर राहिलंच नाही आता. नुसती धर्मशाळा झाली. कोणी पण येत आहे घरामध्ये. आधी ती आई बापाला खाल्लेली इंद्रायणी आली, हिथं राहायला लागली. आणि आता ही श्रीकला आली. हिच्या आई बापाचा कोणाचाही पत्ता नाही. आई बाप कोण, कुठलीही, हिचं खानदान काय, काही काही कोणाला माहिती नाही. तरी पण गोप्याला हिच्याशीच लग्न करायचंय. कर नाही, 2-2 पोरगे आहेत घरात. एवढं श्रीमंत खानदानी घर, पण एकाने चांगली बायको निवडली नाही. श्रीमंती, खानदानीपणा आणि काय म्हणतात ते गर्भ श्रीमंती या घरालाच्या नशिबातच नाहीये. अहो मोठ्या बाई लय कावलाय तुम्ही. अहो घरावरचा कंट्रोल सुटल्यागत काय बोलताय? गय माजली का तू? माजली? नो नो नो. कोणाशी बोलतेस तू? आय नो मोठ्या बाई. पण मोठ्या बाई, तुम्ही ही जी अशी तनतन करताय ना, त्याचा उपयोग झिरो आहे, झिरो. हो मोठ्या बाई, विचार करा. लगाम तुमच्या हातात आहे. खेचा की लगाम, खेचा आणि मोडा लग्न. कोण कुठली ती श्रीकला कशाला पाहिजे या घरात? मी असताना. अच्छा, ए काय करू मी? हा, तिला बाजूला करून तुला तिथं बसवू? मोठे बाई, तुम्ही असं केलं ना तर आयुष्यभर तुमचे पाय धुवून पाणी पित राहील बघा. आयुष्यभर. तू लाख पाय धुशील ग. पण तू काय मोठी श्रीमंताची आहे? तू आणि तुझी आई या घरामध्ये आश्रितात. आणि मला कंगालांची ॲलर्जी आहे. मोठे बाई, तुमच्या त्या इंदीपेक्षा तर लय बरी आहे मी. आणि माय फादर दुबईला आहे, दुबईला. मग त्याचं काय करू मी? तुम्हाला ना, तुम्हाला कातड्याचे जोडे आणून जरी खातले ना तरी पण तुम्ही माझं काही भलं करत नसता बघा. मोठे बाई, विचार करा ना तुम्ही. गोपाळला किती शूट होईल मी. सुट. इथून सुटायचं. पण मोठे बाई तुम्ही नाही तर इथंच शूट करीन तुला. तुमच्या ना तुमच्या टीम मध्येच नाही राहिला तू. सॉरी. नालायक. मी सूट होईल म्हणे. एक माणूस धडणं घेतलं. आदू, आपली इंदू म्हणजे सरस्वती आणि श्रीकला म्हणजे घराला घर पण देणारी, स्थैर्य देणारी गौरी. काय नारायणी, बरोबर बोलतेय ना मी? अगदी 500% बरोबर बोलतेस काकू. आणि माझ्यासाठी तर फार चांगलंच झालंय.
आधीच इंदूला छळून छळून फार कंटाळा आला होता मला. आता श्रीकला आलीये, आता तिला पण छळणार आहे मी. एकीचा कंटाळा आला की दुसरीला छळायचं. नणंदबाई, इंद्रायणी ताईंचा त्रास सुद्धा तुम्ही मलाच द्या, चालेल. बर. सून नाही, गौर येणार आहे माझ्या घरात, आणि तेही वाजत गाजत. चला तुम्हा बायका बायकांचं चालू देत, मी निघतो. मला काम आहे. हॅलो. अरे बाप रे, थांब, येतोच लगेच येतो दुकानावर. हा इंदू, येतो. अगं बाई, बासुंदीची तयारी केलीये, पण बासुंदी कुठे केलीये? अगं हो की, कोण कोण मदत करणार आहे मला? आम्ही मदत करतो. या ग. श्रीकला, या घराच्या रक्षणाची जबाबदारी जशी त्याची आहे तशी तुझी आहे. पण जेव्हा जेव्हा या घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा तुला हा दिसेल. श्रीकला, इंदू, घाबरू नकोस. तो राखणदार आहे, भयाचा नाही तर सत्याचा दूत. तो मला नजरेनं संकटाचं मूळ दाखवतोय. इंदू, इंदू समोर नको जाऊ. इंदू अगं ऐक. विठुराया, मला माझा कौल मिळाला. शेवटी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंसच.
इंद्रायणी ताई मला इतकी भीती वाटली ना, तो साप ना माझ्याचकडे बघत होता. मी खूप घाबरले, गाळणच उडाली माझी. अगं श्रीकला, दिग्रसकरांच्या घराचा राखणदार आहे तो. ज्याचा अंतःकरण स्वच्छ आहे ना, त्याला ना तो कधी डसलाय ना कधी डसेल. फक्त अनिष्ट सावल्या, अनिष्ट शक्ती ओळखतो तो आणि त्यांच्यापासून या घराचं रक्षण करतो. तुझ्या मनात जर पाप नसेल ना, तर तो तुला काहीही करणार नाही. पण जर तुझ्या मनात पाप असेल तर मात्र तुला तो कधीच सोडणार नाही. किती भारी ना गोपाळ दादानी काय सिक्सर्स मारलाय की नाही. का मस्त न्यूज दिली त्यांनी त्याच्या लग्नाची. हो ना, त्याचं श्रीकला बरोबर लग्न झालं ना की बघ कसा शांत होतो तो. चिडचिड जरा कमीच करे. आणि अजून एक तर त्याचं लग्नाचं सेलिब्रेशन एकदम जंगी झालं पाहिजे. मी बघच काय करतो. ए, त्याला धामधूम फार नाही आवडणार हं? त्याला रजिस्टर पद्धतीने लग्न करायचंय बाबा. नारायणी ताई, मग काय झालं, आपण घरात सेलिब्रेशन करू शकतो ना. अगं मग माझ्या लग्नाचं नाही का आपण किती मस्त सेलिब्रेशन केलेलं. बरोबर ना इंदू. इंदू, इंदू, हा, अगं लक्ष कुठे तुझं? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. आधू म्हणत होता की ताई ऐक ना, मी 1 मिनिटातच आले. 1 मिनिटात आले मी. अधू 1 मिनिट. अगं हिला काय झालं अचानक? हॅलो गोप्या टोप्या. ए डॉक्टर गोपाळ, चल रे, तू गोप्या टोप्याच. तुला काय वाटतं रे गोप्या टोप्या, तू हा जो श्रीकलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलायस योग्य आहे? जे काय म्हणायचंय तुला? अरे स्पष्टच तर विचारलं. प्रेम्या डोक्याच्या माणसांना गोष्टी 2दा विचारायला लागतात वाटतं. मी इतकंच विचारतोय की श्रीकला सोबत लग्न करण्याचा हा जो निर्णय तू घेतलायस तो बरोबर आहे का? प्रेम आहे तिच्यावर, मग कशासाठी करतोयस तू हे लग्न? तू तर डॉक्टर गोपाळ गोल्ड मेडलिस्ट. अरे मुंबईला जाऊन करिअर करायचं होतं ना तुला. त्याकरता तुझ्या इंदीला सुद्धा सोडलंस तू. विसरलास? आठवतोय ना गोप्या टोप्या? मग तू हा जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. माहिती नाही म्हणजे दुसऱ्यांदा प्रेम नाही झालं तुला. माझं श्रीकलावर प्रेम नक्की नाहीये. मी का आलो मग परत? कशासाठी थांबलो मी इकडे? नाही म्हणजे मी निघालो होतो इकडनं,
पण ती श्रीकला मला भेटायला आली आणि मग मी उगाच इमोशनल झालो आणि तिच्याबरोबर आलो परत. मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, पण 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 काय? मी इंदीला रोज सकाळी त्या आदू सोबत नाही पाहू शकत. त्यांना एकत्र पाहिलं ना की खरंच मी का करतोय हे? गरज काय आहे याची? मी तुला बोलले होते श्रीकला, इंद्रायणी वाटते तितकी साधी सरळ नाहीये. तिच्या मागे विठुरायाचा आशीर्वाद आहे. तुला मी बोलले तिच्यापेक्षा तुझी ताकद मोठी पाहिजे. माझ्या येत आहे लक्षात रत्ना, कळलं का? त्या इंद्रायणीच्या नजरेत जेव्हा मी बघते ना, तिच्या नजरेमुळे ना मला असं भयंकर त्रास होतो, असं श्वास कोंडला जातो माझा. तू म्हणतेस ते बरोबर आहे, मला माझी साधना ही वाढवावीच लागणार आहे. तुला तुझी साधना वाढवावीच लागणार आहे. काय झालं ते सांग. गोपाळचा मेसेज होता. तो म्हणाला की त्याला माझ्याशी लग्न करायचं नाहीये. हे सगळा गेम ना ते इंद्रायणीने केलाय. तिनेच त्याने गोपाळच्या डोक्यात काहीतरी भरवलं असणार आहे माझ्याबद्दल. जर माझं गोपाळशी लग्नच नाही झालं आणि मी दिग्रसराच्या घरातच गेले नाही तर त्याचा बरबाद कशी काढेल रत्ना? शांत श्री. नालायक गोपाळ, तो कोणाचाच होऊ शकत नाही, ना त्याच्या घरच्यांचा ना माझा. गोपाळ, तुझ्याशी बोलायचंय. साक्षात इंद्रायणी दिग्रसकर माझ्याशी बोलायला इथे माझ्या खोलीमध्ये कशा काय? सूर्य नक्की पूर्वेकडनंच उगवलाय ना? पूर्वेकडूनच उगवलाय. तू माझ्या खोलीमध्ये कशी काय उगवलीस? काम काय? तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना, हे मी विसरले नाही अजून. तू माझ्याशी कसाही वागलास ना तरी सुद्धा तुझं चांगलं आणि फक्त चांगलंच व्हावं असं वाटतं मला. शेवटी बालपणीची मैत्रीण मी तुझी. हे मैत्री बित्री तुझं खरं खरं मी श्रीकलावर. तू हा प्रश्न का विचारलास? तुझं अजूनही माझ्यावर विचारही नाही करायचा तसा. तू फक्त आणि फक्त मित्र आहेस माझा. मग हा प्रश्न का विचारला? आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला काय वाटतं? मला माहिती आहे तुझं प्रेम नाहीये तिच्या. अजून काय वाटतं? मला असं वाटतं तू तिच्याशी लग्न करू नयेस.
झालं बोलून? ये मग आता. गोपाळ प्लीज. हे बघ, मी तुझं कधीच वाईट चिंतणार नाही. तुझ्यासाठी, घरच्यांसाठी जे योग्य आहे तेच सांगते मी तुला. हे बघ, मला ती श्रीकला काही सरळ मुलगी वाटत नाही. तिचं या घरात पाऊल पडणं मला या घरासाठी योग्य वाटत नाही. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? हो, मला कळतंय ना इंद्रायणी. तुला माहितीये, मी मगाशीच श्रीकलाला मेसेज केला असा की आपण हे लग्न नको करायला. तू खरं बोलतोयस? अगं खरंच, मी मेसेज दाखवतो ना तुला. हे बघ, हे बघ, मेसेज केला मी तिला. आता बसला तुझा विश्वास? गोपाळ, तू खरंच, अरे तू किती भारी काम केलंस माहितीये का तुला? आणि तू सांगेपर्यंत नव्हतं माहित मला मी किती भारी काम केलंय. थँक्यू सो मच. पण आता ना मी अजून एक भारी काम करणार आहे. काय? तुला मी हे लग्न करायला नकोय ना, मग मी आता ते मुद्दाम करणार. गोपाळ वेड्स श्रीकला. असं वाटतंय ऐकायला. मी तिला जाऊन सांगणार की सॉरी श्रीकला, अगं मी तुझी गंमत केली, पुन्हा अशी गंमत करणार नाही आयुष्यात कधीच नाही. आय लव्ह यू श्रीकला, आय लव्ह यू. How dare he? तो लुजर या श्रीकलाला नाही म्हणूच कसा शकतो? दिग्रसकरांचा नायनाट करण्याचं माझं स्वप्न मातीमोल होताना नाही बघू शकत मी रत्ना. श्री, मला त्या घरात एंट्री पाहिजे म्हणजे पाहिजे. मला त्या लुजरला गाठावंच लागेल आणि ना त्याचं मन बळवावंच लागेल. श्री शांत हो. रागा रागात गोष्टी बिघडणार नाहीत याची काळजी घे. अजून काय बिघडायचं बाकी रत्ना? त्या गोपाळने मला नकार दिलाय ऑलरेडी, आणि गोपाळने नकार दिला म्हणजे मला त्या दिग्रसकरांच्या घरात नाही जाता येणार. मग मी त्यांना बरबाद कशी करू? मला माझा सूड घ्यायचाय, सूड. रत्ना, गोपाळला वश करण्यासाठी ना मला ती वशबंद कुपी दे. श्रीकला, वशबंदी कुपी म्हणजे अत्तराची बाटली नाहीये. मला माहिती आहे की ती दुधारी तलवार आहे. मी वापरेल नीट. तुम्हाला ती कुपी दे. श्रीकला, त्या औषधाने तो फार काळ वश होणार नाही. त्या औषधाचे परिणाम तुझ्यावर पण होऊ शकतात. कुपी दे नाही तर. श्री, आता बघ रत्ना, हा वशबंदी काढा बाजून मी त्या गोपाळला कायमचं गुलाम करून ठेवते. विठुराया, तू आमच्यावर खूप कृपा केलीस बघ. शेवटी गोपाळनी श्रीकलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच. अरे याच्यामुळे आमच्या सगळ्या घरामध्ये अगदी आनंदी आनंद झालाय बघ. विठुराया, ज्या दिवशी गोपाळ या गाभाऱ्यात येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवेल ना, त्या दिवशी माझ्या आयुष्याचं सार्थक होईल बघ. व्यंकू महाराज, इंदू, काय ग? मला तुमच्याशी बोलायचंय. अगं मग
बोल की. आणि तुला केव्हापासून परवानगी घ्यावीशी वाटायला लागली? महाराज तसं नाही, पण मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्ही माझ्यावर रागवू नका. मला वचन द्या. अगं इंदू, यापूर्वी असं झालंय का कधी? वचन कशाला द्यायला पाहिजे? जे वाटतंय ते बोल. महाराज, मला असं वाटतंय श्रीकला म्हणजे आपल्या गोपाळचं लग्न ठरलंय ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण मला असं वाटतंय की ते श्रीकलाशी काय श्रीकलाशी काय? गोपाळचं लग्न श्रीकलाशी अजिबात होऊ नये. या रेम्या डोक्याच्या गोपाळचं ना काहीतरी केलंच पाहिजे. डॉक्टर, तू असा मेसेज का केलास मला? का मोडतोयस तू लग्न? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? प्लीज लेट मी नो. माझं काही चुकलं असेल ना तर आय एम रिअली सॉरी. प्लीज लग्न मोडू नकोस. हे बघ, माझं जर चुकलं असेल ना तू ओरड हवं तर मला, तू रागव मला सगळं चालेल, पण तू लग्न नको मोडूस प्लीज. आय रिक्वेस्ट यू प्लीज. श्रीकला, श्रीकला, शांत हो, शांत हो. डोळे पूस बर. श्रीकला, अगं डोळे पूस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? तुझ्यासाठी जीव सुद्धा देईन मी. ते कळलं मला, पण मी केलेली गंमत सुद्धा कळली नाही तुला. अगं मी गंमत केली. आपलं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पुन्हा अशी गंमत करायची नाही. जीव घेईन मी तुझा. ओके, सॉरी. आय लव्ह यू गोपाळ. आय लव्ह यू टू. मी फक्त आणि फक्त तुझा आहे, श्रीकला गोपाळ दिग्रसकर. इंदू, अगं गोपाळचं आयुष्य आत्ता कुठं मार्गी लागतंय, आणि असं असताना तू हे का बोलतीस? महाराज, विठुराया शपथ आहो, मलाही हवंय की गोपाळचं चांगलंच व्हावं, पण काय आता? पण महाराज, मला खूप वेगळेच संकेत. बाबा, श्रीकला आणि गोपाळ, अगं ये ना, ये आती. बाबा नमस्कार करते. अगं असू दे. रामकृष्ण. तुम्ही इकडं कसं काय आता? ऍक्च्युली गोपाळने मला फोन केला आणि तो म्हणाला की आपण भेटूयात, म्हणून मी म्हणाले की विठुरायाच्या मंदिराशिवाय दुसरी पवित्र जागा असूच शकत नाही, नाही का? बाबा, मंदिराच्या बाहेरपर्यंत तरी यायला तयार केलंय हा त्याला.
छान आहे छान आहे. तुम्ही दोघ जण बोलत बसा इथे. हा निवांत बोलत बसा. आम्ही निघतो. चल का. तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? नाही म्हणजे आम्ही काही डिस्टर्ब केलं? नाही ग नाही. तुम्ही बसा. आम्ही येतो. चल का चल. हे काय आहे? त्रासाचं औषध. मला मायग्रेनचा खूप त्रास होतो ना, म्हणून ती औषधाची बॉटल कायम सोबत असते माझ्या. अच्छा पण हरकत नाही. श्रीकला बाळा, आता तुझं लग्न एका डॉक्टरशीच होतंय, त्यामुळे तुला औषध जवळ ठेवण्याची काही गरज नाही. बर चला. महाराज, विठुराया समोरचा दिवा गेलाय. अगं बाळा, तेल संपलं असेल त्यातलं. हा महाराज, तेल तर आहे. अगं वाऱ्यानं गेला असेल. नाही महाराज. श्रीकला बाळा, आता तुझं लग्न एका डॉक्टरशीच होतंय, त्यामुळे तुला औषध जवळ ठेवण्याची काही गरज नाही. बर चला. महाराज, विठुराया समोरचा दिवा गेलाय. अगं बाळा, तेल संपलं असेल त्यातलं. हा महाराज, तेल तर आहे. अगं वाऱ्यानं गेला असेल. नाही महाराज, हा दिवा वाऱ्यानं कधीच विझला नाही. बरं ठीक आहे, असं कर, तू लाव ना परत, लाव. चल. श्रीकला, अगं बराच उशीर झालाय, रात्र पण खूप झाली. तू जा घरी जा. आम्ही पण जातो आता घरी. हो
चला. बाय. बाय. आदू, इंदू, आज पिट्टूच्या वाडीचं सरपंच म्हणून माझा पहिला दिवस आहे. सरपंच साहेब. पहिल्या मीटिंग साठी खूप खूप शुभेच्छा. आजपासून तुमची नवीन इनिंग सुरू. चांगले निर्णय घ्या, गावचा विकास होऊ द्या आणि मोहित रावानं जे काम खोळंबून ठेवली होती ना ती मार्गी लागू द्या बरं का महोदय. जो आज्ञा अर्धांगिनी. आणि अजून एक. काय रे? मला ना आज खूप लो एनर्जी वाटते, तर हाय एनर्जी साठी एक कडकडीत झप्पी पाहिजे. आदू, सरपंचीन बाई, तुम्हाला ना सोडावंच नाही वाटत बघ. फाजीलपणा पुरे आता. दिलेलं काम व्यवस्थित कर जा. काय इंदू, माननीय सरपंचांना असं बोलतेस? मग काय झालं? एका शिक्षकेचा अधिकार आहे तू. गावच्या शाळेत शिकूनच झालास ना सरपंच. मग एका शिक्षकेसाठी वन्स अ स्टुडंट ऑलवेज अ स्टुडंट. आणि जर आता फाजीलपणा केलास ना तर फटकेच देईल तुला. चालेल. त्याच बहाण्याने तू फटके द्यायला तरी जवळ येशील ना. अरे जा जा ना. दिलेलं काम व्यवस्थित कर. जा बरं. गपचूप बस आणि जा जा. तू काम इंदू, आता काय? अजून एक खूप महत्वाचं बोलायचंय. बोल. ते ना, आय लव्ह यू म्हातारे. म्हातारे? आदू काय म्हातारे? आदू, माझ्या गोपाळचं लग्न आहे, काही कमी पडतं कामा नाही. नारायणी, नियोजन सगळं चोख झालं पाहिजे, कळलं का? हो, होणारच. पण काकू, आधूच्या लग्नात जशी गडबड झाली ना तशी यावेळी नको व्हायला बाई. हो बाई, धावपळ वगैरे नको. गोपाळ आणि श्रीकलाची जोडी कशी सुंदर आहे, तसं लग्नही खूप सुंदर झालं पाहिजे. ए, मी काय म्हणते, आपण आजपासूनच खरेदीला सुरुवात करायची का? आज? अगं आत्ता करूया. काकू, माझे लाड झाले पाहिजेत. पण मी एकुलती एक करवलीये. मी गोपाळला सांगणार आहे की मला ना एक मस्त पैठणी घेऊन दे. अगं एक काय, चांगल्या 2-2 पैठण्या घे. तुझाच भाऊ आहे. मी पण पैठणी घेऊ का? शकुंतले, तुला आणि व्यंकट भाऊजींना लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का ग? का? कुठे बी असं का बोलताय? कोण कुठली पोरगी, खानदान काय, आई बाप कोण, काही माहिती नाही. काय भातुकलीचा खेळ आहे हा? हे काय आहे? त्रासाचं औषध.
बाय. बाय. औषधाचा एवढा काळा ठिक्कर डाग, असं काय होतं त्या औषधात? औषध सांडून एवढा काळा डाग पडला. काल विठुरायासमोरचा दिवा सुद्धा मालवला. काहीतरी वेगळंच वाटतंय. मोठ्या बाई अहो, श्रीकलाला आपण इतके दिवस बघतोय ना, गोड मुलगी आहे होती. शकुंतले, गोड तर काय साखर पण असते, पण तिच्यामुळे रोग होतो ना. आधी सगळ्यांना इंद्रायणी गोडच वाटायची, पण तिच्यामुळे नारायणीला आलेलं एक स्थळ गेलंय, आठवतंय ना? जी, काढूयात आपण माहिती. हा, मग माहिती काढायलाच पाहिजे. मुखावरती वाळलीस ना तू, नंतर ऊर बडवायची वेळ येईल. हे काही नाही. खरं तर हे समज मी व्यंकट भाऊजींनाच सांगणार होते, पण त्यांचं काय, या घरात मी ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, पण ते माझं ऐकायला पाहिजेत ना. परत माझ्यावरतीच वसकते. म्हणून तुला सांगते, माहिती काढ. हो हो, पण मोठ्या बाई. पण बिन काय नाही शकुंतला काकी. मोठ्या बाई अगदी बरोबर बोलतात. गोपाळचं लग्न ठरतंय ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण श्रीकलाच्या घरची माणसं कशी आहेत हे बघायला नको का? मला असं वाटतं की तिच्या घरच्यांना भेटल्याशिवाय आपण पुढे नको जायला. आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही, दोन परिवारांचं मिलन असतं ना. या, एक कोण बोलतय पा? हिला शेंडानं बुडका आणि ही बोलते. मान्य आहे मोठ्या बाई, मला आई वडील नाहीत, पण ते कोण होते, मी कुणाची मुलगी आहे, शेंडा न बुडखा सगळं माहिती होतं ना तुम्हाला. श्रीकलाचं माहिती का? नाही बाई, मला नाही माहिती. तेच तर सांगती. म्हणजे श्रीकलाविषयी कुणालाही काही माहित नाही. अहो, ज्या मुलीला आपण घरात सून म्हणून आणतो तिची बेसिक माहिती आपल्याकडे असायला नको का? ए गमगा, बेसिक माहिती म्हणे आपल्या नाकाची. काय ग, जिथं तिथं नाक खूप सारच पाहिजे का? मी तेच सांगत होते ना, दोन मोठी माणसं बोलतायत ना इथं. मी तेच सांगते का ती पोरगी कोण, खानदान काय तिचं, आई बाप काहीतरी तर शोधून काढ, माहिती मिळव. हेच सांगत होते ना. तुला तेच मध्ये बोलायला पाहिजे का? तिथं तिथं बोलते नुसती. का मी सांगितलेलं यांना कळत नाही, तू सांगितलेलं कळतं म्हणून? हे बघ शकुंतला, आमच्या यांचा गोपाळवरती जीव होता. त्याच्या खऱ्या बापानं त्याच्यासाठी काय केलं मला काही माहिती, पण आमच्या यांनी त्याच्यासाठी जीव दिलाय. तुला सगळं माहितीच आहे. त्याची काळजी वाटते मला म्हणून मी बोल. माहिती काढ बाई, माहिती काढ. आणि मी सांगितलेलं तुला कळत नसेल, पटत नसेल तर ही सांगते म्हणून तरी काढ. नाही नाही मोठ्या बाई, तुमचं ऐकूच की. ठीक आहे, आपण
श्रीकलाच्या घरच्यांची सगळी माहिती काढूयात. काढूया नाही, काढ. मला इथं 100 काम आहेत. पैठण्या घेतायत, आकलेच्या नावाने शंख आहेत. श्रीकले कुठं? अगं थांब की. आवाज दिला ना तुला? कुठं निघाली? तू कोण आहेस म्हणून मी तुला सांगू? हा, आणि काय ग, कामधंदे नाही येत तुला? रिकाम टेकडी आहेस, फालतू प्रश्न विचारते. रिस्पेक्ट, रिस्पेक्टने बोलायचं आपल्याशी. पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. अगं तू आज फायद्याची गोष्ट आहे. तू फायदा सांगणार? ज्याला स्वतःचाच फायदा कळत नाही तो काय इतरांच्या फायद्याचं बोलणार आहे? अगं फायद्याची गोष्ट ऐकून तरी जा. बोल पटकन, काय बोलायचं? वेळ नाही तुझ्यासाठी. तुझी खास मैत्रीण तुझ्या विषयीलाही बोलत होती ग. कोण मैत्रीण? अगं अशी काय करते? तुला तुझी खास मैत्रीण माहित नाही? कळलं. तिचं काय? नाही, तू आता गोपाळशी लग्न करतीये ना, मग आता तुझी उभी आडवी चौकशी तर होणारच. तुझं घर कुठे, तुझी आई जित्तीये का नाही, तुझे बाबा काय करतात, तुम्ही राहता कुठं, XYZ ऑल द थिंग्स. तुला काय करायच्यात ग नसत्या चौकशा? नो नो नो, आपल्याला काहीच नाही करायचे. पण दिग्रसकरांना करायचे तुझ्या चौकशी. हे सगळे प्रश्न तुझ्या खास मैत्रिणीचे, हिंदीचे, आणि तिनीच तुझ्या शकुंतला आई सकट पूर्ण फॅमिलीच्या मनात पेरलेत. चुप चुप बेटी हो, कुछ तो बात है. काय का श्रीकले, ते हिंदीला प्रॉब्लेम काय आहे तुझ्याशी? नाही म्हणजे तुमची मैत्रीच आहे ना, का दुश्मनी आहे? मैत्री आणि दुश्मनीच्या पलीकडचं नातं आहे आमचं. ते तुला नाही समजणार. कुठं हरवली? तुझ्या फालतूच्या बडबडीसाठी ना वेळ नाही माझ्याकडे. काम आहेत मला. आणि एक ऐकून जा की, काय ना तुझं ज्या गोपाळशी लग्न होतंय ना, तो आधी माझा होता. पण माझं मन लई मोठं आहे ग, म्हणून मी तुमच्या दोघांच्या मध्ये येत नाहीये. पण या घरात आली ना की आपल्याशी रिस्पेक्ट देऊन बोलायचं. काय ताई म्हणायचं आपल्याला? काय ताई? तू घरात येच, दाखवते तुला एक करिश्मा काय चीज आहे. हलक्यात घ्यायचं नाही आपल्याला. ओ छोटे विंजे सरकार, बॅट घेऊन कुठं? फुटबॉल खेळायला. फुटबॉल खेळायला? फुटबॉल खेळायला? गोविंदी मामी, बॅट घेऊन माणूस क्रिकेट खेळायला जाणार. सिनियर फंटा गँगची मेन माणूस तू पण ना. आता काय सोड माझा? सोडते, पण माझं एक काम करशील का? एक नाही दोन दोन करेल, पण सोड आधी का. चल जरा. बस. तुझ्या श्रीकला मॅडमचं गावातलं घर कुठे शोधशील का?
श्रीकला मॅडमचं गावातलं घर, पण ते आता मामी म्हणून आपल्याच घरी येणार आहेत ना. ते बघू, पण तिचं गावातलं घर शोधशील का? पण फॉर व्हॉट? का बरं? त्याच्या मागचं कारण काय? ज्युनियर विंजे सरकारांना पण सगळ्यांचं सगळं कळायला पाहिजे ना. जास्त प्रश्न विचारशील ना राया. माहितीये. अवघड गणित सोडवायला बसवशील. मी माझा प्रश्न परत घेतो आणि श्रीकला मॅडमचं घर कुठे ते शोधून काढतो. गोड ग लेकरुते. ओ, मोठा झालोय मी आता आणि घर शोधायची कामं लावतात. थांब गुलामा, तुला तर ना हे बघ राया, काही करून त्या श्रीकलाचं घर आजच्या आज शोधायला पाहिजे. अगं, मेन माणसाची आज्ञा आहे. आज ज्युनियर विंजे सरकार काही पण करून तुझं काम पूर्ण करणार म्हणजे करणार. ओव्हर अँड आउट. इंदू श्रीकला विषयी असं का बोलत होती तेच कळत नाही हो मला. तुम्हाला सांगते, इतकं विचित्र वाटलं ना मला ते सगळं. विचित्र तर आहेच ग. अगं, त्या दिवशी ती माझ्याशी पण त्या दिवशी काय? काही नाही, त्या दिवशी सुद्धा ती माझ्याशी याच विषयावर बोलली. या मुलीचं ना काही वागणंच कळत नाही हो मला अलीकडे. आता त्या दिवशी पण आपण गोपाळला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो, तेव्हा श्रीकला म्हणाली की मी थांबते इथे. तर इंदू म्हणाली की तिने थांबायची काय गरज आहे, ती बाहेरची आहे, आपल्यापैकी कोणीतरी थांबायला पाहिजे. तुम्हीच मला सांगा, श्रीकला काय बाहेरच्यांसारखं वागते का हो आपल्याशी? काय नाही, इंदूच्या मनात श्रीकलाला घेऊन काहीतरी पूर्वग्रह आहे. कालही ती मोठ्या बाईंच्या हो मिळवत होती आणि म्हणाली की आपण श्रीकलाच्या घरची चौकशी करूया म्हणून. नाही, हे बघ शकू, शेवटी हा लग्नासारखा विषय, तिचा मुद्दा काही अगदी चुकीचा नाहीये. नाही, चुकीचं काही नाही हो यात, पण इंदूचा स्वर फार विचित्र वाटला मला. म्हणजे असं कधी बोलत नाही होती. आता हा विषय निघालाय ना, तर तुम्ही जरा श्रीकलाची चौकशी करा. काय इतके दिवस ती आपल्या घरी येते हो, पण मी तिला काही विचारलं नाही की ती कुठं राहते, तिचे वडील काय करतात, काय कशाचं, म्हणजे काही माहितीच नाही आपल्याला तिच्याविषयी. मी चौकशी करते, तुम्हीही करा. पण इंदूचं वागणं मला काही पटत नाही हो अलीकडे. इंदू अशी का वागतेय ते फक्त विठुरायाला ठाऊक. विजू, फेकू नकोस. कन्फर्म हाच रस्ता आहे ना? छोटे विंजे सरकारांची थोडी खोटं बोलणार आहे मी. आपल्या दोस्तीची शपथ. श्रीकला मॅडमला मी शाळेतून इकडूनच घरी जाताना पाहिलंय, ह्या दिशेला. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. नाही, मला अर्जंट घरी जायचंय. म्हणजे तू माझ्यासोबत नाही ना? नाही, इथे फिरत बसलो तर माझी आई मला कुटेल. ठीक आहे बाबा, जा. चला ज्युनियर विंजे सरकार, आता घाबरू नका. जल जला तू, आई बला को टाल तू. हे सगळं खूप डेंजरस आहे रत्ना. ही गोष्ट कशी माझ्या डोक्यात आली नाही यार. तुला इतकी घाबरायची गरज नाहीये श्रीकला. घाबरत नाहीये मी, पण इतके दिवस मी इतक्या मेहनतीने रचलेला डाव ना असं उधळायला नको म्हणून टेन्शन आलंय. तुला तिथे नेऊ शकत नाही आणि माझ्या खऱ्या फॅमिलीला त्यांना भेटवू शकत नाही. करू तर काय करू यार मी? आणि मी असताना कशाला पाहिजे का त्यांना फॅमिली? पण नाही, त्यांना माझ्या फॅमिलीलाच भेटायचंय. मी आलेच. कुठे जातेस? आता वेळ आली माझ्या खऱ्या बाबांना भेटण्याची. शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. इंदू,
इंदू 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 तू चल ना माझ्यासोबत. अगं काय झालंय ते तुझ्या डोळ्यात पाणी? माझं काळजाचा ठोका चुक. तू चल ना. पण झालंय काय? अगं रायाला अचानक खूप ताप आलाय. असं बिथरल्यासारखा वागतोय तो. खूप घाबरलाय तो. तू चल ना इंदू, चल ना. विठुराया पाठी राखा. चलतंय. चल. राया राया अरे माया ताई, अगं अंग किती तापलंय त्याचं. अरे राया का घाबरलास इतका? काय झालं राया? हा? राया आपल्या घरात बिठू राया आहे ना, मग कशाला घाबरायचं एवढं? अजिबात घाबरायचं नाही. हा ताई काढा दिलास का? अगं तू घ्यायला तयारच नाहीये काढा. कडू लागतंय बाळा. राहू दे, नकोच घेऊ. काय हरकत नाही. ताई एक काम करू, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव. तू गोपाळला फोन केलास का? इंदू अगं मला ना काही सुचलंच नाही ग. मी डायरेक्ट तुझ्याकडेच आली. मी एक काम करते, मी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन येते आणि गोपाळला पण फोन करते. बाळा इंदू मामी बसते. मी आलेच. राया अरे राया. विंजे सरकार, ओ छोटे विंजे सरकार, एवढं घाबरत असतात का हो? तुम्ही इतके घाबरलात म्हणून आई बघा बरं किती घाबरली. एवढं घाबरता? राया सांगणार आहे का घाबरलास? तुझ्या इंदू मामीला नाही सांगणार तू? भास राया रडलास की रे? आता भरपूर रडलास. सांग ना बाळा काय झालं? नाही इंदू मामी, मी तिथे नाही जाणार. मी नाही जाणार. कुठे नाही जाणार राया? श्रीकला मॅडमच्या घरी. मी नाही जाणार तिकडे. मी तिथे गेलो आणि तिथे तिथे ती बाई चिटके श्रीकला मॅडमच्या घरी. ती बाई चिटके नाही. मी नाही जाणार तिकडे. मी नाही जाणार तिकडे. मी नाही जाणार. राया नको जाऊस. काही गरज नाही तिथे जायची. तू शांत शांत शांत. ती मला खाऊन टाकेल. ती सगळ्यांना खाऊन टाकेल. ती मला खाऊन टाकेल. ती सगळ्यांना. राया असं म्हणू नये बाळा, असं म्हणू नये. आपण विठुरायाच्या घरी राहतो ना. विठुराया आपल्या कुणालाच काही होऊ देणार नाही. तुला कुणी काही करणार नाही राया. विठुराया पाठी राखा. विठुराया पाठी राखा. ही श्रीकला नक्की आहे तरी कोण? गोविंद महाराज म्हणाले ते दिग्रसकरांच्या घरावर कोंगावणारं संकट हेच आहे. विठुराया